नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याचे आपण संपूर्ण परिचय याआधी घेतलेला आहे आणि त्यानंतर याचे स्वाध्यायसुद्धा आपण बघितलेले आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की याच्या नोट्स वगैरे आम्हाला तयार करून द्या. तर तुम्हाला सांगतो की तुम्ही जर बरोबर चांगल्या प्रकारे तुम्ही हे सर्व संपूर्ण प्रकरण चांगलं ऑब्झर्व केलं तर तुम्हाला नोट्स स्वतःसुद्धा तुम्ही तयार करू शकता. आता आपण पहिल्या जो काही स्वाध्याय होता त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4, 5 आणि 6 हे आपण सोडलेलं होतं, कारण मला असं वाटलं की तुम्ही जो आधी मी व्हिडिओ तुम्हाला विस्तृतपणे सांगितला होता त्या व्हिडिओमार्फत तुम्ही या संपूर्ण हे जे काही 4, 5, 6 हे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्ही सोडू शकता. आता प्रश्न क्रमांक 4मध्ये खालील प्रश्नाची उत्तरे देण्यात आलेली आहे. म्हणजे 3 प्रश्न आहे. जसं आहे, एक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे, दुसरा आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व आणि तिसरा आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. व्याप्ती हे मी तुम्हाला आधीच समजून सांगितलेले आहे. जो व्याप्तीमध्ये जो तक्ता होता पहिल्या व्हिडिओमध्ये त्याच तक्त्याला काय म्हटले जाते? व्याप्ती. आता पहिला प्रश्न पाहूया, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. सूक्ष्म अर्थशास्त्राचे जवळपास 8 वैशिष्ट्ये आहे. तर ते पाहणारच आहोत आपण, परंतु प्रत्येक जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य खूप महत्त्वाचे आहे. आता पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे की वैयक्तिक घटकांचा अभ्यास हा कशाशी रिलेट करतो? वैयक्तिक, इंडिव्हिज्युअल. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांचा आणि वर्तनाचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. म्हणून याला हे वैशिष्ट्य कसं आहे? खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे किमती सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीशी संबंधित आहे. आता या दोघांचा काय संबंध असेल? वस्तू आणि सेवा म्हणजे काय? जेव्हा उत्पादन घटकांच्या किमती म्हणजे उत्पादन होते त्याचा संबंध कशाचा येतो? वस्तू आणि सेवांच्या. म्हणजे जर ग्राहक कोणत्या वस्तू खरेदी करत असेल तर तो ज्या किमतीवर खरेदी करत असेल तर उत्पादक काय करतो असतो? त्याच किमतीशी उत्पादन करतो आणि त्याच किमतीची तो बाजारामध्ये विकतो. आणि म्हणूनच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू व सेवांच्या किमती निश्चितीशी तसेच उत्पादन घटकाच्या किमती निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किमती सिद्धांत असेही म्हटले जाते. आता त्यानंतर पाहूया तिसरा, सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य विचार केला आणि जर स्थूल अर्थशास्त्राच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर एकमेकांच्या विरुद्ध आहे. जसा पहिला बघितलेला वैयक्तिक घटकांचा अभ्यास, तसंच स्थूल अर्थशास्त्रामध्ये कसा समग्र घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये समग्र. म्हणजे यामध्ये काय येतील? स्थूल अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट प्रकारचे उद्योग म्हणजे संपूर्ण उद्योग, समग्र उद्योग, यामध्ये पर्टिक्युलर एखादी कौटुंबिक संस्था येतील का नाही, वैयक्तिक संस्था येतील का नाही, यामध्ये येतील समग्र. म्हणजे भारतामध्ये असो, समजा भारताचा जर स्थूल अर्थशास्त्राचा जर अभ्यास केला तर संपूर्ण भारताच्या रिलेट केल्या जाते. किमती सिद्धांत त्याच्यामध्ये येणार नाही. तिसरा पॉईंट आहे आंशिक समतोल आणि स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर सर्वसाधारण समतोल. म्हणजे याच्यापेक्षा विरुद्ध. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलाचे एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. आता आपण सर्व आधीपासूनच बघितलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र हा वैयक्तिक रिलेट करतो, त्यामुळे हा फक्त आंशिक समतोल आहे. समग्र समतोल आहे का किंवा सर्वसाधारण समतोल आहे का? नाही. हा फक्त वैयक्तिक एक उत्पादन घटक, एक उत्पादकता यांच्याशी संबंधित आहे. आता त्यानंतर चौथा पॉईंट पाहूया, विशिष्ट गृहीतांवर आधारित. इतर परिस्थिती कायम असताना या मूलभूत गृहीतकावर आधारित घेऊन विवेचनाची सुरुवात घेतली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निहस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतांवर आधारित असतात. म्हणजे कोणत्या गृहीतांवर आधारित असतात? एक तर असतो पूर्ण रोजगार,
दुसरं असतं शुद्ध भांडवलशाही, तिसरं आहे पूर्ण स्पर्धा आणि सरकारचे निहस्तक्षेपाचे, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नसते. म्हणजे तुम्ही जर वैयक्तिक कोणतीही संस्था म्हणजे उद्योग जर तुम्ही सुरू केला तर त्यामध्ये सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. आता त्यानंतर 5वा पॉईंट आहे विभाजन पद्धती. इथं विभाजन पद्धती आहे तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये कोणती आहे, राशी पद्धती. तर अशाच टाईपनं अभ्यास करायचा. अभ्यास करण्यासाठी काही वेगळी टाईप नसते का सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य घेतले आणि 5च्या 5 वैशिष्ट्य पाठ केले तसं काही करायची गरज नाही. आपण जर तुम्ही फरक जर तुम्ही म्हणजे दोघांमध्ये जर डिवायडेशन्स केले आणि एक अभ्यास केला दोघाचा आहे तर तुम्हाला लक्षात राहतं. आता यामध्ये वैयक्तिक घटकांचा आहे तर तिथे समग्र घटकांचा, दुसरा पॉईंटमध्ये किंमत सिद्धांत आहे तिथे उत्पादन सिद्धांत आहे, किंमत सिद्धांत उत्पादन सिद्धांत, आंशिक समतोल सर्वसाधारण समतोल. इथे आहे विभाजन पद्धती, तिथे आहे राशी पद्धती. विभाजन पद्धती म्हणजेच वैयक्तिक संस्था स्वतंत्र एकवटलेला, जसं तुमचा उद्योग असेल तर तुम्हीच चालवसान, तुमचा मित्र चालू शकेल का नाही, त्याचा इन्कम तुम्हालाच मिळणार. जसं आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. आता यामध्ये उदाहरण दिलेलं आहे, राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास. म्हणजे आता राष्ट्रीय उत्पन्नातील म्हणजे GDP असते, ठीक आहे. संपूर्ण राष्ट्राचे जेव्हा उत्पन्न मोजले जाते त्याला म्हणतात GDP. आणि त्या GDPचा अभ्यास कशामध्ये केला जातो, मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. परंतु हे जेव्हा मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास केला जातो तर तो त्याचा रस्ता कुठून जातो, मायक्रो इकॉनॉमिक्समधून, म्हणजे छोट्या छोट्या उत्पादनामधून, ठीक आहे. सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे एक मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एक वाढीव नगापासून एकूण परिमाणात होणारा बदल. आपण हे संपूर्ण जे काही उपयोगिता सिद्धांतामध्ये शिकलेलं आहोत की एक वाढीव नगापासून कोणत्या प्रकारची सीमांत उपयोगिता मिळते. सीमांत उपयोगिता ही घटत असते प्रत्येक नगापासून, म्हणजे त्याची समाधान तर मिळतात परंतु त्याची जी काही उपयोगिता असते ते घटत जाते. म्हणजे समोरची जी काही वस्तू त्याला हवी अशी वाटते ते मग काही कालांतराने काय वाटते ते त्याची म्हणजे जी इच्छा असते ती पूर्ण होऊन जाते, त्यामुळे त्याला आता वस्तूची गरज पडत नाही. म्हणून याला काय म्हटले जाते, सीमांत तत्वाचा वापर. हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे की वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिमाण, उत्पादन व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये उपभोक्ता हा इंडिव्हिज्युअल असतो आणि विक्रेतासुद्धा एकटाच असतो. त्यामुळे त्याची उत्पादन आणि बदला म्हणजे त्याची जी काही इच्छा असते त्याचा परिणाम त्याच्या सीमांत तत्वाचा वापर त्यावर अवलंबलेले असतात. त्यामुळे त्याच्यानंतरचा पॉईंट पाहूया 7वा, बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजाराचे रचनाचे विश्लेषण केले गेलेले आहे. आता हे संपूर्ण मक्तेदारीयुक्त स्पर्धा हे संपूर्ण आपण या व्हिडिओ म्हणजे हिची जी काही मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे किंवा पूर्ण स्पर्धा आहे याचा संपूर्ण जे काही प्रकरण आहे आपण म्हणजे बाजाराची प्रकार आहे त्या प्रकारामध्ये आपण शिकलेलो आहोत. जर तुम्हाला तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यानंतर पाहूया मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजीमध्ये व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासंबंधी राष्ट्रीयव्यापी आर्थिक समस्याशी संबंधित नसून हे फक्त वैयक्तिक घटकाशी मर्यादित आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचे वैयक्तिक. आणि हे संपूर्ण जे काही आता उदाहरण देण्यात आलेले आहे हे तेजी, मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी हे संपूर्ण जे काही आहे ते स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे, ठीक आहे. म्हणजे हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP, दारिद्र्य म्हणजे ब्रॉड लेवलचा विषय आहे. म्हणजे जर दारिद्र्य जर मोजमाप केलं तर हे संपूर्ण देशातून मोजमाप केले जाते, पर्टिक्युलर व्यक्तीची मोजमाप केले जात नाही. म्हणून मर्यादित व्याप्ती ही फक्त सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आणि समजा जर आपण जास्त म्हणजे हे संपूर्ण जर उदाहरण बघितलं तर हे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व वैशिष्ट्य आहे, ठीक आहे. त्यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व देण्यात आलेले आहे. स्थूल अर्थशास्त्र महत्त्वामध्ये जवळपास 7 पॉईंट आहे आणि ते 7ही पॉईंट 7 पैकी 5 पॉईंट असे करून घेऊया जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये
खूप चांगल्या प्रकारे लिहिते. स्थूल अर्थशास्त्र म्हणजे हे ब्रॉड लेवलचं अर्थशास्त्र. याची जी काही गणना आहे ती व्यापक असतात आणि ही जो असतो तो एक प्रकारचा गुंतागुंतीचा विषय असते. पहिला पॉईंट पाहूया, अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती. अर्थव्यवस्था म्हणजे तुम्ही ॲझ्युम करा तुमच्या लक्षात फक्त भारतीय सरकार ठेवायचं, म्हणजे संपूर्ण भारताचा विचार करायचा स्थूल अर्थशास्त्र म्हणलं जातं. स्थूल आर्थिक विश्लेषण आपल्याला आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची कल्पना देते. हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण व्यापक आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेचे एकूण आर्थिक चलनाचे वर्तन समजून घेते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आर्थिक चढउतार. आता संपूर्ण भारताची विचार केला म्हणजे आर्थिक चढउतार असेलच. संपूर्ण क्षेत्राशी एकाच जागी एकच किमतीला एकच वस्तू मिळते का? नाही. तुम्ही जर तुमचं क्षेत्र सोडून म्हणजे महाराष्ट्र सोडून जर तुम्ही दिल्लीला घेतला तर हे वस्तू जे काही तुम्ही वस्तू घ्यायची असेल तर तिथे वेगळा रेट असतो, इथचा वेगळा रेट असतो. यालाच काय म्हणतात? आर्थिक चढउतार. दुसरं उदाहरण देतो भारतीय रुपया. भारतीय रुपयाची जी काही संपूर्ण जगाची जर रिलेट केला तर भारताचा रुपया हा अमेरिकन डॉलरच्या 72% कमी आहे. म्हणजे $1 जर खरेदी करायचा असला तर भारताचे किती रुपये मोजावे लागतो? 72 ते 73 रुपये. याला काय म्हणतात? उत्पन्नातील चढउतार. ठीक आहे. उत्पन्नातील चढउतार उत्पादन आणि रोजगारातील चढउताराची कारणे तसेच त्यांचे नियंत्रण आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची गरज असते. म्हणजे आपल्याला जर आता माहीत पडला आकडा की त्या क्षेत्रामधला म्हणजे भारतामध्ये संपूर्ण जर महागाई वाढली असेल तर काय करतात? सरकार एक उपाययोजना करतात की ते आर्थिक समजा म्हणजे चलनवाढ वाढलेली आहे म्हणजे महागाई वाढलेली आहे तर ते महागाई कमी करण्यासाठी त्याची उपाययोजना करतात. आरबीआय काय करतात? मग ते महागाई वाढवासाठी एक म्हणजे आर्थिक धोरण अंमलवतात जेणेकरून बँका काय करते ते लोकांना पैसा कमी वाटतात. त्यामुळे लोकांकडे पैसा कमी आला, लोकांकडे कमी पैसा आला तर बाजारामध्ये कमी पैसा येतो. बाजारामध्ये कमी पैसा आल्यामुळे जे काही चलनवाढ झालेली राहते तर ती चलनवाढ कंट्रोलमध्ये करतात. याच्यासाठी अभ्यास कशामध्ये केला जातो? स्थूल अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न मी आधीच सांगितलेला राष्ट्रीय उत्पन्न विचार केला का सरळ भारताचा नकाशा आपल्या समोर ठेवायचा आणि संपूर्ण भारताची आर्थिक ग्रोथ पाहायची. महाराष्ट्रातून किती पैसा गेला, गुजरातमधून कुठून किती पैसा गेला, दिल्लीमधून किती पैसा आला, उत्तर प्रदेशमधून किती पैसा आला. या संपूर्ण पैशाची गणना कशामध्ये केल्या जाते? स्थूल अर्थशास्त्रामध्ये. म्हणजेच हे संपूर्ण जे काही राज्यामधून उत्पन्न जमा होते त्याला काय म्हटले जाते? राष्ट्रीय उत्पन्न. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे राष्ट्रीय उत्पन्न आणि सामाजिक लेखा यांचे अनन्यसाधारण महत्त्व समोर आलेले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय नवीन आर्थिक धोरणाची मांडणी केली जात नाही. आपल्याला माहीत आहे प्रत्येक वर्षी आर्थिक धोरण ठरवले जाते. जसं 2018 म्हणजे 18-19 म्हटला की 19-20 असो की 20-21 असो याला काय म्हणतात? आर्थिक वर्ष. आपल्याला माहीत आहे आर्थिक वर्ष कुठून सुरुवात होते? 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजे ते आर्थिक वर्ष म्हणजे दाखवण्याचं वर्ष कसं असतं? 2018 ते 2019 म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. तर अशा प्रकारचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे याचे नवीन धोरण म्हणजे ठरवले जाते. जसं आता 18-19 किती उत्पन्न होतं संपूर्ण भारताचं आणि त्याचं करंट इयर म्हणजे 19-20 काय उत्पन्न आहे तर याची काय केली जाते? तुलना केली जाते. म्हणजे आणि आणखी समोरील येणाऱ्या वर्षाची सुद्धा म्हणजे तुलना केली जाते. जसं आता 20-21 वर्ष सुरू आहे. आता 20-21 वर्ष पूर्ण झालं का? नाही. जेव्हा 31 मार्च 2021 येईल तेव्हा ते वर्ष पूर्ण होतील आणि 2021 जेव्हा ते वर्ष पूर्ण होतील तर 31 मार्च 2021पर्यंत जे काही इन्कम होती त्या इन्कमची काय केली जाते? प्लस केली जाते आणि त्याची तुलना केली जाते 19-20 या वर्षाची. म्हणूनच यासाठी काय असते? स्थूल अर्थशास्त्र हे महत्त्वाचं काम करते. त्यानंतर चौथा पॉईंट आहे आर्थिक विकास. स्थूल अर्थशास्त्रातील प्रगत अध्ययनामुळे विकसनशील देशातील दारिद्र्य, उत्पन्न व संपत्तीतील विषमता या लोकांच्या राहणीमानातील फरक आणि इत्यादी समस्या समजण्यास मदत करते.
आर्थिक विकास, स्थूल अर्थशास्त्र काय करते, संपूर्ण भारताच्या आर्थिक विकासाचा विचार करते. किती दारिद्र्य आहे भारतामध्ये, किती दारिद्र्य आहे. भारत हा विकसनशील देश आहे. ठीक आहे, भारत हा विकसनशील देश आहे. यासाठी विकसनशील देश आहे कारण भारतामध्ये दारिद्र्याचे प्रमाण खूप प्रमाणात आहे. आजही भारतामध्ये 29% दारिद्र्य रेषेखाली लोक राहतात. म्हणजे 135 कोटीशी जर आपण तुलना केली तर 29% जर विचार केला तर 35 ते 40 कोटी लोक भारतामध्ये दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणून भारत हा विकसनशील आहे. ॲक्च्युअलमध्ये जर इंग्लिशमध्ये जर विचार केला तर त्याला अंडर डेव्हलप कंट्री म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर 5वा पॉईंट आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राची मदत घेतली जाते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी मी आधीच सांगितलेलं आहे की 18-19चा जर विचार म्हणजे 18-19ची तुलना कशाची केली जाते, 19-20 या वर्षाची. म्हणजे 18-19मध्ये किती पैसा आला आणि 19-20मध्ये किती पैसा आला, म्हणजे 18-19मधल्या पैशापेक्षा 19-20मध्ये पैसा किती वाढला, त्याचं विश्लेषण स्थूल अर्थशास्त्रामध्ये केले जाते. त्यानंतर आहे एका कालावधीत उत्पादित व सेवांच्या तुलना दुसऱ्या कालावधीच्या उत्पादाशी केली जाते. हे वाक्य मी तुम्हाला आधीच डिस्कस करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, 5 पॉईंट आपण बऱ्यापैकी समजून सांगितले. आता त्यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती. आता स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती कशी आहे आणि हे तुम्हाला कशा प्रकारचा समजून सांगायचं आहे तर ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुमच्यासमोर एक तक्ता देण्यात आला आहे. तो जर तक्ता तुम्ही बऱ्यापैकी जर वाचला तर तुमच्या खूप लक्षात राहतील. तर सुरुवात करूया स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आणि मी तुम्हाला हे संपूर्ण पॉईंट्स क्लिअर करून देणार आहे कशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचे आहे. आता तुमच्यासमोर सर्वात पहिला पॉईंट आहे उत्पन्न व रोजगार सिद्धांत. उत्पन्न व रोजगार सिद्धांत म्हणजे स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पादन, बेरोजगार पातळी यामधील बदल व चढउतार याची कारणे स्पष्ट केली जाते. आपण आधीच बघितलेले आहे स्थूल अर्थशास्त्र हे ब्रॉड लेवलचा विचार असते आणि भारतामध्ये एकूण उत्पन्न पातळी कशी मोजली जाते, GDP थ्रू, म्हणजे GDP असते. GDP म्हणजे काय म्हटले जाते, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे संपूर्ण GDP मोजले जाते कशामध्ये, स्थूल अर्थशास्त्रामध्ये म्हणजे GDPमध्ये. आणि हे संपूर्ण जर आपण विचार केला संपूर्ण भारताचा तर भारताची GDP जवळपास 7च्या आसपास होती. म्हणजे जी कोरोनाची साथ आली भारतामध्ये त्याआधी भारत हा 3ऱ्या क्रमांकावर होता. कशामध्ये, GDP PPPमध्ये. PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक जास्त पर्चेसिंग पॉवर केले जाते. अमेरिका, चीन आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. म्हणजे GDP म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भारत हा 3रा क्रमांक लागतो PPPमध्ये. आणि संपूर्ण जर GDPचा विचार केला फक्त GDPचा तर भारताचा 7वा क्रमांक लागतो. मधामध्ये भारत हा 5व्या क्रमांकावर आला होता. त्यानंतर पुन्हा ब्रिटन आणि फ्रान्स हे भारतासमोर केलेले आहे. आता जर कोरोना सदृश्य परिस्थिती जर बघितली त्या भारत आता सध्या मागच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे, कारण की भारतामध्ये आता सध्या GDP हे 2% उतरलेली आहे. आता दुसरा पॉईंट आहे सर्वसाधारण किंमत पातळी सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउतारांची कारणे याविषयीचे विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. सर्वसाधारण आतापर्यंत आपण राष्ट्रीय उत्पन्नाबाबत विचार केला. आता तेजी आणि मंदी याला काय म्हणतात, चलनवाढ, चढ उतार. म्हणजे पैशाची कमी पैसा तुम्ही कधी असं न्यूजमध्ये ऐकलं असेल की भारताचा जो रुपया आहे तो डॉलरच्या मानाने 10 पैसे घसरलेला आहे किंवा 30 पैसे घसरलेला आहे किंवा 50 पैसे घसरलेला आहे किंवा आज 30 पैशाने किंवा 30 रुपयाने 30 पैशाने भक्कम झालेला आहे. तर याला काय म्हटलं जाते, चढउतार. आणि हे संपूर्णचे स्थूल अर्थशास्त्राचा विचार केला तर भारताचा रुपयाची तुलना कशाशी केली जाते, अमेरिकन डॉलरशी. आणि अमेरिकन डॉलर आज सध्या किती आहे, 72 रुपये आहे. ठीक आहे, म्हणजे एका डॉलरसाठी 72 ते 73 रुपये मोजावे लागते. यालाच म्हणतात पैशाची चढउतार. आता त्यानंतर तिसरा पॉईंट आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधी सिद्धांताचा समावेश होतो. यात अल्प विकास
आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धती स्पष्ट केली जाते. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की भारत हा विकसनशील देश आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जर त्याला इंग्लिशमध्ये जर विचार केला ना, भारत हा अंडर डेव्हलप कंट्री आहे. अंडर डेव्हलप म्हणजे काय? अविकसित देश. ठीक आहे. भारत हा अविकसित देश का बरं आहे? कारण की भारतामध्ये 29% अजूनही 29 ते 30% लोक दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे जवळपास 35 ते 40 कोटी लोक. तुम्ही जर 135 कोटीशी जर डिवाईड केले तर तुम्हाला लक्षात येतील की 29% म्हणजे जवळपास 35 ते 40 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहे. म्हणजे भारत हा विकसनशील देश असला तरी भारत हा अंडर डेव्हलप कंट्री आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत कशाशी रिलेट करतात? विकसित आणि विकसनशील देश या दोघांशी संबंधित असतात. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की भारताचा रुपया हा अमेरिकन डॉलरशी तुलना केली जाते. कारण की आता फक्त भारतात म्हणजे संपूर्ण जगाचा जर विचार केला तर अमेरिका हा संपूर्ण जगातील एक अधिसत्ता असलेला देश आहे आणि त्याचा डॉलरनं संपूर्ण देशाच्या चलनाची तुलना केली जाते. त्यानंतर चौथा पॉईंट आहे विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्री सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत केली जाते. आता राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज आणि नफा. आता तुम्हाला मी आधीच सांगितलेलं सरकारचे राष्ट्रीय उत्पन्न विचारात घेतला गेला तर सरकारने जे म्हणजे समजा जर सरकारच्या जागेवर जर कोणती एखादी कंपनी उभी असेल आणि त्यामध्ये जर तो कमाई करत असेल तर त्याला काय करावं लागते? सरकारकडे खंड जमा करावा लागतो. आणि भारताची जर कंपनी असेल तर भारताची समजा रेल्वे आहे म्हणा, भारताची रेल्वेचं प्रॉफिट कुठं जमा होतील? भारताच्या तिजोरीमध्ये. भारताने तर अशाच प्रकारचे संपूर्ण विभाजनाचा सिद्धांत यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये घेतला जातो. तर ठीक आहे, आपले हे तिन्ही प्रश्न आता कंप्लीट झालेले आहे. तर आजचा जो काही पहिला प्रश्न क्रमांक आपलावाला 4था होता तर तो आपला कंप्लीट झाला आहे. व्हिडिओ खूप विस्तृतपणे आहे, त्यामुळं मी त्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक 5 समजून सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 5मध्ये खालील विधानाशी आपण सहमत आहात किंवा नाहीत याचे आपल्याला उत्तर द्यायचे आहे. आणि म्हणजे आहात तर त्याचे कारण द्यायचे आहे आणि नाही आहात त्याचेही कारण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी आपल्याला जो काही सेकंड व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी समजून सांगणार आहे. आणि या संपूर्ण पुस्तकाची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलवर जाऊन तुम्ही हे संपूर्ण पुस्तकाची जे काही PDF आहे ते डाउनलोड करू शकता.